महासागर न्यूज. नमस्कार मित्रांनो, खरं तर 6 जूनला कॉकरोच जनता पार्टी ही आता प्रत्यक्षामध्ये जंतर मंतर वरती उतरणार आहे. का तर तुम्हाला कळलंय, परीक्षेत झालेले जे गोंधळ आहे, नीटचा पेपर फुटी आहे आणि एवढ्यामध्ये सगळा तरुण वर्ग जो एकदम आक्रमक झाला आहे आणि त्याची आक्रमकता ही आता जंतर मंतर वरती दिसून येईल. खरं तर आतापर्यंत आपण सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टी याबद्दल बरंच काही ऐकून आहोत. खरं तर पहिली अशी पार्टी आहे की एकदम कमी वेळेमध्ये अगदी जास्त लोकांपर्यंत, जास्त तरुणांपर्यंतच नाही तर जगातील कान्याकोपऱ्यापर्यंत ती पोहोचली आहे. पण प्रत्यक्षात ही साकारणार का, प्रत्यक्षात उतरणार का, या पडद्यामागचे कोण कोण आहेत हे दिसतील का, हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण आता खरं बघायला गेलं तर येत्या 6 तारखेला जंतर मंतरवरती एक भव्य मोठं आंदोलन होणार आहे. खरं तर या आंदोलनामध्ये भारतातील कान्याकोपऱ्यातून तरुण येतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त केली जाते. याचा जो संस्थापक आहे अभिजित दिपके, हा थेट आता अमेरिकेतून येणार आहे आणि विशेष म्हणजे 6 तारखेला पोलिसांची परवानगी घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनामध्ये काही मोठे चेहरे देखील येणार आहेत असं सूचक वक्तव्य अभिजितने केलं आहे. खरं तर विशेष म्हणजे यामध्ये कुठलीही पार्टी, कुठल्याही पक्षाचा ध्वज आणि आयत्या बिळात नागोबा म्हणण्यासारखा कुठलाही माणूस येऊन आपली पोळी भाजणार नाही आणि अशी भाजू नये असं त्यांच्या प्रवक्त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. खरं तर ही एक नवीन क्रांती असेल, कारण आपण पाहतोय हे का होतं, या क्रांतीमागचे ध्येय धोरण काय आहेत. तर या क्रांतीमागचे ध्येय धोरण एकच आहेत की आजपर्यंत जनता कंटाळली आहे पक्षांना. आपण पाहतोय की यापूर्वी काँग्रेसचं राज्य होतं, त्याच्यानंतर भाजपाचं आलं किंवा इतर पक्ष, हे आले की सुधारणा होईल असं वाटतं, ते आले की सुधारणा होईल असं वाटतं, पण सुधारणा कधी होताना पाहिली नाही. आपल्याला चित्र आठवत असेल 2014 साली राहुल गांधी जे आहेत किंवा जो काँग्रेस पक्ष आहे, अशाच पद्धतीने एक जन आक्रोश तयार झाला होता. खरं बघायला गेलं तर काँग्रेसचा प्रचंड संताप आणि राग जनतेला आला होता आणि त्याच्यामध्ये एक उदय दिसला होता, तो म्हणजे आशेचा किरण नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तर देशाचं चित्र काहीतरी वेगळंच असेल असं प्रत्येकाला वाटतं. गुजरात मॉडेलनुसार देश सुधारेल असं प्रत्येकाला वाटतं. महागाई कमी होईल असं वाटतं. नरेंद्र मोदी यांचे पहिलेचे आपण जेव्हा भाषण पाहिले, जेव्हा पेट्रोल या दरापर्यंत कसा जाऊ शकतो किंवा डॉलरचा दर एवढा कसा वाढू शकतो, हे सगळं ऐकल्यानंतर आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा सांगितलं की मला काही वेळ द्या, मी देश पूर्ण बदलून टाकेन. पण तसं झालं नाही आणि संतापाची लाट हळूहळू वाढत गेली आणि आता अशी परिस्थिती आली की एकामागे एक जागतिक युद्धाचं कारण देत महागाईचे फटके जनतेला सहन करावे लागत आहेत. कधी नाही झालं तेवढे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. गॅस सीएनजी मिळत नाही, व्यावसायिक सिलेंडरमध्ये दरवाढ झाली आहे. असं असताना आपण पाहतो की आजच बातम्या आल्या आहेत की स्कूल बसच्या ज्या बसची फीस आहे त्याच्यामध्ये जवळपास 15% दरवाढ झाली आहे. रोज सकाळी उठल्यावरती महागाईचे चटके प्रत्येकाला घ्यावे लागतात, चटके सहन करावे लागतात. असं असताना आता प्रत्येकाला असं वाटतं की आता पक्ष नकोय, आम्हाला तरुण चेहरा पाहिजे आणि अशा तरुण चेहरा पाहिजे जे कुठल्याही पक्षाचे विरहित राहून काम करेल. बरं, जनतेने बऱ्याच वेळेला खूप नेत्यांवरती प्रचंड विश्वास टाकला, पण ते नेते कुठेतरी कमजोर पडले. जसं राघव चड्डा ज्या पद्धतीने संसदेमध्ये आपले मुद्दे मांडत होते तर त्यांचा फॉलोअर्स एवढा जास्त वाढला होता, लोकांना वाटलं हाच आमचा मुद्दा मांडतोय, हाच आमचा खरा नेता. पण तो देखील शेवटी भाजपात त्यांनी प्रवेश केला, जे लोकांना अपेक्षा नव्हती. दुसऱ्या दिवशी लोकांनी धडाधड त्याला अनफॉलो करायला सुरू केलं. असं असताना आता कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला आणि आता कॉकरोच जनता पार्टीकडून तरुण वर्गाला खूप मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत. उद्याच्या 6 तारखेला नक्की काय होणार. खरं तर अभिजित दिपके यांनी सांगितलं की जसं मी विमानतळावरती उतरेल तेव्हा मला तिहार जेलमध्ये टाकल्या जाईल किंवा मला पोलिसांचा ताफा येऊन पकडेल, ही भीती मला आता नाही आहे, कारण आता भिण्याची गरज नाही, आता भीती मेलेली आहे. हे होणार हे मला माहिती आहे आणि हेच भाजपा करू शकणार हेही मला माहिती आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर आता पुढे होतं का हे पाहणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे या कॉकरोच जनता पार्टीला आता तरुण वर्ग किती सहकार्य करतो, तरुण वर्ग किती रस्त्यावरती उतरतो आणि धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते खरोखर राजीनामा देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी नक्कीच पाहत राहा महासागर न्यूज आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचे काही विषय असतील ते देखील आम्हाला सांगा. भेटूया पुढील भागात. महासागर न्यूज.